अकोल्यामधून बातमी। अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेमध्ये मृत्यू झाल्याचं समोर येतंय। यावर हा गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। तसंच रोहिणी खडसे आणि संजय राऊतांनी सुद्धा गॅस तुटवड्यावरून सरकारवर निशाणा साधलाय। अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेत मृत्यू झालाय। माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे शनिवारी यदुराज गॅस एजन्सी समोर सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते। अचानक चक्कर येऊन शंकरराव शिरसाट हे खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। आधी तुम्ही ओटीपी देता मग तिथं कशाला बोलवता तुम्ही? त्यांना ओटीपी दिल्यानंतरही त्यांना 25 तारखेला गॅस आणतो म्हणत होते। परत त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवलं त्यांनी, ओटीपी परत पाहिजे म्हणे। गॅसच्या लाईनीत उभे राहिले, ते जर उभे राहिले नसते त्यांचा जर गॅस आला असता। आज माझ्या सासू अशा आहेत की त्यांना चालता सुद्धा येत नाही, त्यांना ते तिथं जायचं काम पडलं आणि त्यांच्यामुळे अशी ही दुर्दशा ओढवली। शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूनंतर प्रकाश आंबेडकरांनी शासनाच्या नियोजन शून्य तयारीवर टीका केली आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी, हीच विनंती। माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। जे लोक सांगतात ना की राज्यामध्ये मुबलक गॅस सिलेंडर आहेत, त्यांना जरा हा फोटो पाठवा। अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना यदुराज गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागलाय। सिलेंडर बुक करा आणि 25 दिवसात येईल असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबियांची सर्वात आधी माफी मागायला हवी। तर गॅस सिलेंडरच्या रांगेत मारामाऱ्या होत आहेत, लोक आजारी पडत असल्याचं म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली आहे। जालन्यातील वानडगाव शिवारामध्ये पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली होती। 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून पंपचालकासह पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती। पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात। आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा। तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत। पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागते ठिकठिकाणी, हे कसलं लक्षण आहे? कुठेही एलपीजी कमी नाही, कुठेही पंपावर पेट्रोल कमी नाही। फक्त कुणीतरी एक पुडी सोडली, घाबरवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यामुळे रांगाच्या रांगा काही डबकी घेऊन काही हे घेऊन साठवणूक करण्याकरता, साठा तयार करण्याकरता ह्या ज्या अफवा सुरू आहे। मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, सोशल मीडियांना विनंती आहे की जनतेला घाबरवेल असं कुठलंही स्टेटमेंट करू नका, असा कुठलाही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करू नका। या ठिकाणी पर्याप्त एलपीजी आणि पर्याप्त पेट्रोल डिझेल देशामध्ये आहे। आणि आता बातमी अकोल्यातूनच आहे। अकोल्यातच नाही तर माझ्या शहरामध्ये सुद्धा एकाचा मृत्यू झाल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। गॅसच्या रांगेत उभ्या असलेल्या ऑटो चालकाचा मृत्यू झाल्याचं संजय शिरसाट म्हणाले। अकोल्यातच नाही तर माझ्या शहरामध्ये सुद्धा गॅसच्या लाईन मध्ये उभा असताना एका ऑटो चालकाचा काल मृत्यू झालेला आहे। माझ्याकडे आता तुम्ही पाहिलं असेल, अनेक लोक आजारी आहेत। आम्ही आता खायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। म्हणून ह्या ऑटो एलपीजी गॅसचे जे आहेत करते धरते, यांच्यावर कारवाई करायला सरकारने आता कडक पावलं उचलली पाहिजे। आता बातमी भोंदू खरातची आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना आता एसआयटी कडून समन्स बजावण्यात आलंय। शिवाय शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
भोंदू खरात प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांकडे मोर्चा वळवलाय. शिवनिका ट्रस्टचे सर्व व्यवहार एसआयटीच्या रडारवर आले असून रुपाली चाकणकरांना समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. एसआयटीने शिवनिका ट्रस्टच्या बँक खात्यांचे तपशील, मागील काही वर्षातील व्यवहारांची कागदपत्र ताब्यात घेतली. शिवनिका या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील नावं: रुपाली चाकणकर, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके, कल्पना अशोक कुमार खरात, सुभाषराव केशवराव जमे, ललित प्रकाश गोफणे, नंदकिशोर तुकाराम काटोरे. मला असं वाटतं की पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे. शेवटी तपास होणं आवश्यकच आहे. प्रत्येकाचा तपास होतो. एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात. पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात. त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाही आहे. समन्स सर्वांनाच येत राहतात. त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं. दरम्यान भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीमध्ये आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा आता कोठडीतच मुक्काम असणार आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत नाशिक जिल्हा कोर्टानं 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी अधिक कालावधीची गरज असल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं. सकाळी 11:30 वाजता भोंदूबाबा खरातला पोलीस बंदोबस्तात न्यायमूर्ती श्रीमती MV भराडेंच्या कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटीचे तपास अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडेंनी खरातच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. शैलेंद्र बागडे, सरकारी वकील: आरोपी हा मास्टर माइंड आहे. तपास अधिकाऱ्यांना तो सहकार्य करत आहे. त्याच्या मोबाईलमधून जो डेटा रिकव्हर झालेला आहे तो समोरासमोर घेऊन चौकशी करायची आहे. पीडितांना जे पाणी, पेढे आणि खाद्यपदार्थ देत होता तेही तपासायचं आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष या प्रकरणाकडे आहे. त्यानं खरेदी केलेली मालमत्ता आणि सर्व प्रॉपर्टीची माहिती घ्यायची आहे. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक पीडिता धाडस करून समोर येऊन जबाब देत आहेत. त्यामुळे पोलीस कोठडीची आम्हाला आवश्यकता आहे. आम्हाला आणखी 3 दिवस पोलीस कोठडी हवी आहे. अनेक महिलांना त्यानं भामटेगिरी आणि भोंदूगिरीच्या नावाखाली फसवलंय. अनेक महिलांचं आयुष्य त्यानं उद्ध्वस्त केलंय. सचिन भाटे, आरोपीचे वकील: सरकारी वकील आणि पोलीस रिमांड वाढवून मागण्यासाठी जी कारणं देत आहेत ती त्यांनी आधीही दिलेली आहेत. मागच्या रिमांडमध्ये पेनड्राईव्ह आणि व्हिडिओ अद्याप पूर्णपणे जप्त करायचे आहेत असं म्हटले होते. आताही ठोस असं कारण सांगितलं जात नाही. त्याची मालमत्ता आणि इतर सर्व माहिती घेण्याचा युक्तिवाद आधीही केला होता. वेगळं काहीही कारण नाही. जप्त मुद्देमालात पैसे, लॅपटॉप, एक मोबाईल, काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर आहे ज्याचा रीतसर परवाना आहे. जिवंत काडतुसं आणि वापरलेल्या शेल्स अशा गोष्टी होत्या, त्या आता कोर्टासमोर ठेवल्या जात आहेत. बाकी उर्वरित गोष्टींचा तपास करण्यासाठी आता आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नाही असं आमचं म्हणणं आहे. शैलेंद्र बागडे, सरकारी वकील: मोबाईलचा फॉरेन्सिक डेटा आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यातील कोणाचे नंबर कोणत्या नावानं सेव्ह केलेत त्याची माहिती आरोपीच देऊ शकतो, म्हणून आरोपीकडे चौकशी करायची आहे. M काळे, पीडितेचे वकील: आरोपी तपासात खरी उत्तरं देत नाही, सहकार्य करत नाही. पीडितांनी धैर्य दाखवून तपास यंत्रणेसमोर यायला सुरुवात केली आहे. अनेक कुटुंब या प्रकरणात उद्ध्वस्त झाली आहेत. आपण या प्रकरणाची दाहकता समजून घ्यायला हवी. यंत्रणेला पुरेसा वेळ तपासासाठी मिळायला हवा. कोर्ट: केस डायरी पाहिल्यावर तपासात प्रगती असल्याचं दिसतंय. आरोपीनं एकसारखा गुन्हा वारंवार केलेला आहे. अनेक पीडितांवर त्यानं अत्याचार केलेत. रिमांड रिपोर्टनुसार तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक गोष्टी अद्याप तपासायच्या बाकी आहेत. आरोपीला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.
दरम्यान महिलांना भुलवण्यासाठी खरातनं विचित्र मोडस ऑपरेंडिस वापरल्याचं समोर आलेलं आहे. तू सुंदर आहेस, नवऱ्याला तुझी कपॅबिलिटी ओळखता येत नाहीये असं म्हणत खरात महिलांना भुलवायचा. तसंच खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटी कडून पुन्हा तपासणी केली जाते. खरातच्या केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीसही थक्क झालेत. नाशिकच्या भोंदूबाबा खरातचे रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरात गोड बोलून, स्तुती करून आणि भावनिक पातळीवर जवळीक साधून महिलांना जाळ्यात ओढायचा. भोंदू खरातची आणखी एक विचित्र मोडस ऑपरेंडी समोर आली. तू खूप सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी खरी क्षमता कुणालाच कळत नाही, अशा प्रकारे गोड बोलून खरात महिलांना जाळ्यात ओढायचा. खरात समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि देहबोलीचा अभ्यास करून त्याच पद्धतीनं संवाद साधत विश्वास संपादन करत होता. मनातील भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवत बाजू ओळखून खरात समोरच्या व्यक्तीला आपलंसं करायचा. विशेष तपास पथकानं शनिवारी खरातची सलग 10 तास कसून चौकशी केली. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. या कार्यालयातील अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचा पाहून पोलीसही थक्क झाले. कॅनडा कॉर्नरमधील हे 210 चौरस फुटांचं कार्यालय म्हणजे भोंदू खरातचा महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा अड्डा बनलं होतं. लैंगिक अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या भोंदू खरात याच झेड ब्लॅक काचांच्या आड महिलांचं लैंगिक शोषण करायचा. शनिवारी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी केलेल्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघड झाली. खरातच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरात संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि उद्योजकांचा काळा पैसा जमा करून व्याजानं द्यायचा. खरात हवालामार्फत देशविदेशात कोट्यवधींची हेराफेरी करायचा. खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाण्याची शक्यता आहे.